नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. ऍप्लिकेशन मध्ये क्लास चालू असता, परंतु आज ऍप्लिकेशनला काहीतरी अडचणी येत आहेत, म्हणून लसावी आणि मासावीचा जो पार्ट 2 असेल तो पार्ट 2 आपण असा स्टार्ट करतोय. परंतु तो युट्यूबच्या माध्यमातून पण टाकला जाईल, कारण युट्यूब वरती काही मुलांना ते मिळून जाईल. आणि शक्यतो रविवारपर्यंत बऱ्याच मुलांची एक डिमांड आहे की कुठ प्रश्न जे आहेत ना ते कुठ प्रश्न पाहिजे, तर एक रविवारपर्यंत कुठ प्रश्नांचा पण एक जो व्हिडिओ असेल तो मी तुम्हाला अपलोड करून देईल. परंतु आज अनावधानानं जे काही आपलं सॉफ्टवेअर असेल किंवा जे काही ऍप्लिकेशन असेल त्या ऍप्लिकेशनवर थोड्या अडचणी निर्माण झाल्या, त्याच्यामुळं त्या ऍप्लिकेशनच्या मुलांचा तोटा नको व्हायला, का ज्यांनी कोर्स घेतलेला आहे, रुद्रा नावाची बॅच घेतली त्यांचा तोटा नको व्हायला म्हणून त्या ठिकाणी त्या मुलांसाठी युट्यूबला पण हा व्हिडिओ मी अपलोड करतो. नंतर ऍप्लिकेशन स्टार्ट झाल्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये रेकॉर्ड मध्ये जो लसावी मासावीचा भाग 2 आहे तो तिथे त्या ठिकाणी टाकून देतो. झालेल्या या अडचणीबद्दल मी रुद्रा बॅच मध्ये अंकगणिताच्या असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो आणि युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला हा जो काय आजचा क्लास आहे तो अवेलेबल करून देतो. बाकीच्या मुलांना तो मिळून जाईल. पहा, लसावी मासावीला आपण काल स्टार्ट केलेला आहे, त्यातली जे पुढला पार्ट 2 असेल, काल पार्ट 1 संपलेला असेल, पार्ट 2 बद्दल बोलतो आपण. पार्ट 2 मधला पहिला एक्झाम्पल असेल. पहा, तर पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतात ते, दोन अंकी दोन संख्यांचा लसावी आणि मसावी. या ठिकाणी लसावी व मसावी अनुक्रमे 270 आणि 18 आहे. म्हणजे लसावी 270 आहे, मसावी 18 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे, हा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित आपण वाचल्यानंतर आपल्याला काय सांगतात ते, लसावी पण दिलेला आहे मुलांना आणि मसावी पण दिलेला आहे. लसावी दिलाय 270 आणि मसावी 18 दिलाय. आणि या ठिकाणी आपल्याला त्यातली कोणती संख्या तर मोठी संख्या विचारतात. आपल्याकडे ऑप्शन आहेत सर्व. पहा मग या ठिकाणी काय करायचं, अशा स्वरूपाची कंडिशन दिली असं तर तुम्ही या ठिकाणी मेन्शन करायचं लसावी झाला 270 आणि मसावी किती आहे बाळांनो, 18 आहे. तर 270 या लसावीला मसावीने भागून टाकायचं. भागून टाका परत. या ठिकाणी आपण जर दोघं पाहिलं तर आपल्याला सरळ सरळ कळतं की या ठिकाणी 9 न सहज भाग जाईल. 9 1 9, 9 2 18, 9 1 9, 9 3 27. ओके, 2 न परत 15 ला भाग जाईल. बे 1 बे बे 1 बे बे 15. म्हणजे या ठिकाणी आलेला 15 म्हणजे झाला असामायिक अवयव. ओके, या 15चे असे 2 अवयव पाडायचे, तर ते 2 अवयव असे की त्यांना परत भाग नाही गेला पाहिजे, असामायिक अवयव. तर याचं होणार आहे 5 1 5, 5 3 15 झाले इथपर्यंत. हा मोठा अवयव, हा छोटा अवयव. ओके, आता फक्त याला मसावीनं गुणायचा. आता तुमचा जो काय मसावी असेल या मसावीनं गुणून टाका. इथे गुणला 18 न आणि याही ठिकाणी गुणला 18. जेव्हा आपण पेपरला जातो ना मुलांना, तर त्यावेळेस आपल्याला जो प्रश्न विचारला ना त्याचाच विचार करायचा, पण जेव्हा आपण अभ्यास करतो त्याच दोन्ही उत्तर काढायचे. आता या ठिकाणी आपण फक्त मोठी संख्या विचारली तर फक्त मोठ्या संख्याबद्दल पाहू. 18 1 18, 18 5 90 म्हणून ती मोठी संख्या किती आली बाळांनो, तर या ठिकाणी 90 आली. आणि लहान विचारली असतील 18 1 18, 18 3 54 आली असती. पण आपल्याला पेपरला जेवढं विचारलं तेवढंच करायचं. आता तुम्हाला या संदर्भात मी याचा एक फॉर्म्युला असतो तो लक्षात ठेवायचा आहे. काय असतो तो, तर लसावी जी नवीन मुलं असतील त्यांच्यासाठी छदस्थानात बाळांनो मसावी असतो आणि बरोबर पुढे येतोय असामायिक अवयव. हा जो काय असामायिक अवयव आहे ना, त्या असामायिक अवयवाला मग काय करायचं बाळांनो, तर या ठिकाणी मसावीनं गुणून टाकायचं. म्हणजे ती लहान संख्या असेल तर लहान अवयव गुणायचं आणि मोठी संख्या असेल तर त्या ठिकाणी मोठा अवयवाला मसावीनं गुणून टाकायचं. एकदम सोपे प्रश्न आहेत. पहा, पहिला प्रश्न असाच आहे. नेक्स्ट तशाच टाईपचा दुसरा प्रश्न असेल का जो तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ओके, चला नेक्स्ट. या ठिकाणी काय सांगतात तसंच आहे. आता इथे 3 अंकी म्हटले. 3 अंकी दोन संख्यांचा लसावी व मसावी. लसावी पण दिलाय आणि मसावी पण दिलाय. लसावी आणि मसावी अनुक्रमे 510 आणि 34 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती. अगोदरच्या उदाहरणामध्ये आपल्याला मोठी संख्या सांगण्यात आली होती आणि या उदाहरणामध्ये आपल्याला लहान संख्या सांगण्यात आलेली आहे. तुम्ही जेव्हा आता पेपर स्वतः हा प्रश्न सोडत असेल त्यावेळेस हे एक्झाम्पल इथं पॉज करायचा आणि तुम्ही प्रयत्न करा आणि नंतर तुम्हाला उत्तर येऊन जाईल. मी लगेच कंटिन्यू करून सांगतो म्हणजे तुमचा वेळ जाणार नाही. या ठिकाणी लसावी दिलाय आपल्याला. किती दिलाय, लसावी दिलाय मुलांनो 510 आणि मसावी दिलाय 34. चला भागून टाका. 34 न भागणं देता आपण 17 न देऊ, कारण आपल्याला 17चा पाडा सहज येतोय. 17 1 17, 17 2 34 आहे. 17 1 17, 17 3 51 परत तेच आले. बे 1 बे बे 1 बे बे 15 म्हणजे असामायिक अवयव जो असणार आहे तो परत किती आला, 15. या 15चे 2 अवयव आपण पाहिले तर ज्यांना परत भाग जाणार नाही. काय येऊ शकतात, 5 आणि काय येणार आहे तर 3 येणार आहे. ओके, आता आपल्याला लहान संख्या विचारली तर लहान अवयव कोण आहे, 3 आहे. फक्त याला कोणी गुणायचं, या मसावीनं. मसावी किती आपला 34 आहे. फक्त याला कोणी गुणायचं बाळांनो, 34 न गुणून टाका. चला गुणाकार करा. 4 1 4, 4 3 12 हात चालेल. 3 3 9 1 10 म्हणून लहान संख्या किती आली, 102. मोठी संख्या सांगितली असते आपल्याला 34 ला 5 न गुणलं असतं तर सरळ सरळ 170 येऊन जाईल. परंतु आपल्याला फक्त मोठी संख्या लहान विचारली तर आपण फक्त लहान, म्हणजे सेम पॅटर्नचं उदाहरण असेल. ओके, तुम्हाला समजलं असावं. नेक्स्ट एक्झाम्पल पहा.
या ठिकाणी दोन संख्यांचा आता थोडस चेंज असतो, दोन दोन उदाहरणानंतर मी चेंज घेत असतो. दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 14 पट आहे. दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 14 पट आहे. जर मसावी हा 13 असेल तर त्या दोन संख्या कोणत्या? आता त्या दोन संख्या विचारल्या आणि या ठिकाणी आपल्याला पट दिलेली आहे, 14 पट आणि मसावी 13 दिलाय. अशा स्वरूपाचं एक्झाम्पल असतं तर मुलांना या ठिकाणी एकदम नॉर्मल असतं. काय करायचं, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त किती पट म्हणलंय, या ठिकाणी 14 पट म्हणलंय. हे जे 14 पट असताना हे 14चे असे दोन असामायिक अवयव पाडा का त्यांना परत भाग जाणार नाही. 14चे असामायिक अवयव काय असू शकतात, 7 1 7 आणि 7 2 14, यांना परत भाग जाणार नाही. ओके, इथपर्यंत. आता काय करायचं, याला कायम गुणायचं असतं फक्त मसावीनं. याला गुणायचं कुणी बाळांनो, मसावी. याला गुणायचं, इथं पण मसावीनं गुणून टाकू आपण. जे अवयव आले त्यांना गुणून टाका मसावीनं. ओके, 7 ला मसावी तुमचा किती आहे, या ठिकाणी 13 आहे, तर याला गुणलं तुम्ही 13 न. आणि इकडं पण 2 आहे, त्याला गुणलं तुम्ही 13 न. ओके, 13 13 7 91 आणि 13 13 2 26. म्हणजे लहान संख्या 26 आणि मोठी संख्या 91 आली असेल. 91 आणि 26 किंवा 26 किंवा 91, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक काय आलं, 1 आलं. एकदम सोपं असतं, टेन्शन घ्यायचं नाही. उदाहरण सोडवताना कॅल्क्युलेट करायचं, 14 पट. 14 पटचे असे दोन असामायिक अवयव पाडा का ज्यांना परत भाग जाणार नाही. 14चे काय येणार आहे, 7 2 14 काय, 2 7 14 काय, दोन्हीचा अर्थ एकच असेल. ओके, आता नेक्स्ट अशाच पॅटर्नचं उदाहरण तुम्ही सोडवताय. ओके, दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. ओके, मसावी हा जर 17 असेल तर त्या दोन संख्या कोणत्या, सोडव. तशाच प्रकारचा प्रश्न आहे या ठिकाणी पण. दोन संख्यांचा या ठिकाणी आपल्याला लसावी दिलेला आहे. सॉरी, दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या 15 पट आहे. 15 पट. ओके, एकदम नॉर्मल उदाहरण, टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. पहा मुलांना, हे 15 पट आहे. 15चे असे दोन अवयव पाडा का परत भाग जाणार नाही. काय येणार आहे, 5 1 5 5 3 15. याला गुणायचं कोणी बाळांनो, तर याला गुणायचंय मसावीनं. मसावी किती तुमचा 17 आहे, इथं 17 आणि इथे पण बाळांनो 17 मांडून टाका. 17 1 17 17 5 85 आणि 17 1 17 17 3 51. 85 आणि 51 अशा त्या दोन संख्या असतील. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले आहे 51 आणि 85. एकदम इझी आहे. तुम्ही फक्त लक्ष द्या का त्या उदाहरणामध्ये काय विचारलंय, एकदा लक्ष जरी नीट दिलं तरी सहज सुटून जातं. तुम्ही जर पुस्तकामध्ये पाहिलं तर पूर्ण पानभर तुम्हाला याचं अनालिसिस करून दिलेलं असतं, स्पष्टीकरण दिलेलं असतं. ओके, पहा पुढला प्रश्न. आता थोडासा चेंज काय केला यांनी, 3 अंकी दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 55 पट आहे. 55 पट आहे म्हणतात. जर मसावी 21 असेल तर त्या दोन संख्यातला फरक किती. आता इथं फरक विचारल्यापूर्वी त्या दोन संख्या विचारत होते. आता थोडंसं पुढे गेल्यानंतर फरक विचारलाय. कोणत्या स्वरूपाचं टेन्शन न घेता एकदम सायलेंट मध्ये उदाहरण सोडवायचं, लक्ष द्यायचं आणि काही अवघड नसतं. विशेषतः मुंबई पेपरला जाणाऱ्या सर्व मुलांना विनंती असेल की सायलेंट राहा, छानसा आपला अभ्यास करा बाळांनो, रिव्हिजन करा, जे झालंय ते व्यवस्थितरित्या पुन्हा पुन्हा हायलाइट करत जा, सहज होऊन जाईल. आणि मोस्टली आय थिंक मला तरी वाटतंय, माझ्या ओपिनियन नुसार का तुमचा पेपर असतो तो डिसेंबरच्या पहिल्या वीक मध्ये व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तर व्हायलाच पाहिजे. ओके, चला पुन्हा आपल्या मुद्द्याकडे येऊ आपण. पावर आता दिले 55 पट. तुम्ही लिहून टाकलं बाळांनो 55 पट. ओके, 55 चे दोन भाग काय होणार आहे, असामायिक 11 1 11 आणि 11 5 55. आता या ठिकाणी मसावी किती आहे बाळांनो, 21 आहे. आपल्याला फरक काढलाय. आता फरक काढायचा, त्यामुळे आपल्याला डोकं लावायचं नाही, कारण याला गुणात बसायचं नाही. या दोन्ही अवयवातला फरक किती, 11 आणि 5 मधला जर तुम्ही फरक काढला तर आपल्याला फरक काढा. कारण त्या दोन संख्यांमधला फरक विचारला तर आपण अवयवात मधला फरक काढून टाकू. 11 आणि 5 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी बाळांनो किती होऊन जातील, 6 राहील. त्या दोघांमधला फरक आहे 6 आणि 6 गुणाकारात कोण आले, 21. डायरेक्ट मसावीला गुणून टाका. या दोघातला फरक किती, 11 मधून जर 5 गेले तर 6 राहिले, याला मसावीनच गुणायचं आहे. मग पहा बरं, 6 1 6 6 2 12 म्हणून उत्तर आलं 126. ऑप्शन क्रमांक 2. एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. फक्त तुम्ही लक्ष दिलं तर सहज उदाहरणाचे उत्तर येऊन जातात. आता पुढलं उदाहरण सेम पॅटर्नचं. चला आता बेरीज म्हणतात. पहा, दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 21 पट आहे. दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 21 पट आहे. जर मसावी 11 असेल, जर मसावी 11 असेल तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. जर मसावी 11 असेल तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. चला सोडव पटपट. आज ऑनलाईन बॅचला थोडासा व्यत्यय आला ऍप्लिकेशनचा, त्यामुळं त्या ऑनलाईनच्या बॅचच्या मुलांना पण सांगेल ना तिथे का बाळांनो तुम्ही ते युट्यूबला आजचा व्हिडिओ पाहून घ्या. ऍप्लिकेशन मधले
ज्या अडचणी आहेत त्या दूर झाल्यानंतर रात्री मी तो जो व्हिडिओ असेल लसावी मसावीचा तर ऍप्लिकेशन मध्ये अपलोड करून देईन. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु युट्यूबला मी ते अवेलेबल करून दिलेलं आहे. बाकीच्या मुलांना तो फायदेशीर असेल आणि खूप चांगल्या दर्जाची लसावी आणि मसावीची उदाहरणं आहेत आणि खूप व्यवस्थितरित्या त्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. पहा बरं या ठिकाणी किती पट आहे? 21 पट आहे. आता मला सांगा 21 पट आहे तर 21 चे दोन अवयव काय होतील? 7 एक 7 आणि 7 त्रिक 21. हे दोन असामायिक, परत भाग जात नाही. आणि या ठिकाणी मसावी 11 आहे. ते म्हणतात त्या दोन संख्यांची बेरीज सांगा. दोन संख्यांची बेरीज म्हणजे दोन अवयवांची बेरीज आहे ना. 7 आणि 3 किती आली? बेरीज 10 आली. आणि याला गुणायचं कोणी? मसावीनं. मसावी किती आपला? मसावी आहे 11. या दोघांचा गुणाकार केला तर गुणाकार येईल 110. म्हणून त्या दोन संख्यांची बेरीज झाली 110. ऑप्शन क्रमांक 1 आलं उत्तर. काही सेकंद म्हणजे तुम्हाला वाचायला जास्त वेळ लागेल, सोडवायला वेळ लागणार नाही. ओके, नेक्स्ट. दोन अंकी दोन संख्यांचा मसावी 12 असून, आता पुढे काय म्हणतात पहा, दोन अंकी दोन संख्यांचा मसावी 12 असून लसावी हा मसावीच्या 56 पट आहे. 56 पट आहे तर त्या दोन संख्यांतला फरक किती? चला त्या दोन संख्यातला फरक विचारलाय, थोडस खालीवर झाले असतील उदाहरण, नो प्रॉब्लेम. किती पट आहे? 56 पट. या ठिकाणी पहा मुलांना 56 पट म्हणतात तर 56 असे दोन अवयव पाडा. 8 एक 8, 8 7 56. ओके. आणि आपल्याला काय विचारलं? त्या दोन्हीतला फरक मला सांगा. 8 मधून 7 गेले तर किती राहणार आहे? 1 राहणार. याला गुणायचं कोणी? 12 न. 12 1 12. म्हणून त्या दोघांमध्ये असणारा फरक किती असणार आहे? 12. ऑप्शन क्रमांक 4. ओके. कोणाला काय अडचण नसावी, मे बी एकदम नॉर्मल आहे. पुढे पहा. आता बेरीज विचारली परत नाही का? दोन फरकाचे आणि दोन बेरीजचे. 3 अंकी दोन संख्यांचा मसावी 18 असून लसावी हा मसावीच्या 63 पट आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? चला 63 पट आहे तर याचं काय येणार आहे? या ठिकाणी आपल्याला 63 पट आहे. आता या ठिकाणी आपल्याला पट काढायच्या. याची काय असामायिक अवयव जे असणार आहे ते असामायिक अवयव पहिले काढून घ्यायचे. तर या ठिकाणी 9 एक 9, 9 7 63. याच्या व्यतिरिक्त त्यांचा भाग जाणार नाही. ओके. आता आपल्याला ते म्हणतात त्या दोघींची बेरीज सांगा. या दोन संख्यांची बेरीज सांगितली. 9 आणि 7 यांची जर बेरीज केली तर आपल्याला 16 येऊन जाईल. 9 आणि 7 बेरीज झाली 16 आणि 16 गुणाकारात काय करायचे बाळांनो? आपल्याला 18 करायचे. चला या ठिकाणी आपल्याला गुणाकार करून टाकावं लागेल. या ठिकाणी जर आपण पाहिलं या दोघांचा गुणाकार आपल्याला करावा लागणार आहे. बस संपला विषय. मग पावर बाळांनो या ठिकाणी 18 गुणाकारात 16 करून टाका. या ठिकाणी 16 85 66 त्या ठिकाणी डायरेक्ट 6 देऊन 6 8 48 हा 4 4 6 1 6 6 न 4 10 होऊन जातील. म्हणजे शून्य कट करा. इथं आले बाळांनो 8, इथं एक गुणाकारात एकच येऊन जाईल. इथं आले 8, इथं आले 8 म्हणजे 288. किती येणार गुणाकार यांचा? 288. चला पाडापाठ नसेल तर वेळ खर्च न करता पटपट आवरून घ्यायचा. 288 या ठिकाणी या दोघांची काही बेरीज. ओके. चला आता पुढे काय म्हणतात लक्ष द्या. आता पुढल्या उदाहरणामध्ये सांगण्यात आलंय 32 आणि 23 या दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे? लसावी आणि मसावीच्या किती पट आहे? आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न थोडा अलग आहे. 32 आणि 23 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे? आता पट दिलेले पट काढायला लावली. मला सांगा या दोन संख्या ज्या दिसतात तुम्हाला या दोन्ही संख्या कोणत्या आहे? 32 आणि 23 या दोन्ही पण सहमूळ संख्या आहे. सहमूळ संख्या म्हणजे पहा सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांचा किंवा त्या दोन संख्यांचा सामायिक अवयव एक असतो ना त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आणि या 32 आणि 23 या दोन सहमूळ संख्या आहेत. आणि सहमूळ संख्यांचा कायम लक्षात ठेवायचं मसावी आणि लसावी. मसावी हा कायम एक असतो. सहमूळ संख्यांचा मसावी कायम एक असतो आणि लसावी हा त्यांचा काय असतो? गुणाकार असतो. लसावी हा त्यांचा काय असतो? गुणाकार. ओके. आता मग समजा मसावीत आपल्याला कळालं एक आला आणि लसावी म्हणजे यांचा गुणाकार आहे. या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट 32 गुणाकारात 23 करावं लागतं. 23 एक 23, 23 दुने 46, 7 4 4, 23 त्रिक 69, 69 आणि 4 म्हणजे बाळांनो या ठिकाणी झाले 73. 736 त्यांचा लसावी झाला. मसावी एक आला आणि 736 त्यांचा काय झालाय बाळांनो? तर या ठिकाणी सरळ सरळ गुणाकार झालाय. आपलं काय म्हणणं आहे त्यांचं नीट वाचा. लसावी हा म्हणलो बरोबर मसावीच्या किती पट आहे? पट म्हणलो गुणाकार. सरळ सरळ वाक्याची रचना. लसावी हा म्हणजे बरोबर मसावीच्या किती पट आहे? लसावी किती तुमचा? 736 आहे बरोबर. मसावी एक आहे म्हणजे हा पट आला. एक इथं गुणतोय बाळांनो तिकडे आता तो भागल. 736 ला जर एक न भागलं तर सरळ सरळ उत्तर यायला पाहिजे नव्हतं. 736 म्हणले ऑप्शन क्रमांक 1 एकदम. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
सरमूळ संख्यांचा लसावी हा काय असतो, त्यांचा गुणाकार, आणि मसावी हा त्यांचा काय असतो बाळांनो, एक असतो. ओके, नेक्स्ट. आता या ठिकाणी 108 आणि 144, 108 आणि 144 या दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. ओके, या ठिकाणी एकदम क्लिअर आहे. 108 आणि 144 या दोघांक पाहिल्यानंतर सरळ कळतंय हे दोघं 12च्या पटीत आहेत. ओके, 12च्या पाड्यात आहे. बारीक बार, बारे 8 96, बार 9 108 आणि 12चा वर्ग 144. परत एकदा पहा मुलांनो, 9 आणि 12ला परत एकदा भाग जाईल, 3 न जाईल, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तर बारीक बार 12 त्रिक 36 हा त्यांचा काय झाला असता, मसावी. जोपर्यंत भाग जातोय तो मसावी यांचा मसावी 12 त्रिक 36 असता, आणि या ठिकाणी 4 त्रिक 12 म्हणजे राहिलेल्यांचा लसावी करायचा असतो गुणाकार. लसावी किती आला असता यांचा, पहा बरं बाळांनो, तर या ठिकाणी 12 त्रिक 36 झाला मसावी गुणाकारात, 4 त्रिक 12 राहिलेल्या संख्यांचा गुणाकार करून त्यांना गुणून टाकू. 12 न गुणा 12 72 40 7, बारीक बांची 12 त्रिक 36 36, आणि या ठिकाणी जर 7 केले 36 म्हणजे 4 आणि वर उरले 46, या ठिकाणी येऊन जातील 43, 432 किती यायला पाहिजे, तर या ठिकाणी लसावी आला 432. आता जे म्हणलं ते पहा, लसावी हा मसावीच्या किती पट आहे, लसावी किती आहे 432, लसावी हा मसावीच्या, मसावी किती आहे तुमचा 36, किती पट म्हटल्यानंतर तुम्ही असं मेन्शन करू शकता. ओके, एकदम क्लिअर आहे या ठिकाणी. आता 36 इकडे गुणाकारात, इकडे आता ते भागाकारात होतील. पहा बाळांनो, 432 छेदस्थानात कोण आले 36, बरोबर काय ती पट असतील ते. ओके, आता या ठिकाणी पहा 6 6 36, 6 न सरळ भाग जाईल, 6 6 36, या ठिकाणी 6 6 36, आणि या ठिकाणी राहिले 7, सॉरी 6 6 36, 27 7 42 बसल, सॉरी 27 7 42 होऊन जाईल, आणि एक उरला 27 2 12, 6 1 6 6 1 6, 27 2 12, म्हणून सरळ सरळ उत्तर येईल 12 पट. किती पट असणार आहे, 12 पट. ठीक आहे, या ठिकाणी 12 पट त्याचं सरळ सरळ आन्सर येऊन जाईल. ओके, 10 पाहता पुढं. आता यांचं म्हणणं आहे का दोन संख्या पॅटर्न बदलतोय, दोन संख्या 3x व 5x असून त्यांचा मसावी 9 आहे, त्यांचा मसावी 9 आहे, तर त्या दोन संख्यांचा लसावी किती. सरळ सरळ म्हणणं आहे का दोन संख्या 3x व 5x असून त्यांचा मसावी जर 9 आहे, तर त्या दोन संख्यांचा लसावी किती. डोकं लावायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. 3x आणि 5x मधला हा 3 आणि हा 5, म्हणजे पहा या ठिकाणी 3 आणि 5 चा गुणाकार आणि इकडे 9 चा गुणाकार, सरळ 5 त्रिक 15, 15 9 135, म्हणून उत्तर आलं या संख्येचा लसावी किती असणार आहे 135. ओके, एकदम सोपं, टेन्शन घ्यायचं नाही, नॉर्मल. पहा पुढलं पण दोन संख्या अनुक्रमे 5x व 8x असून त्यांचा मसावी 13 आहे, त्यांचा मसावी 13 आहे, तर त्या दोन संख्यांचा लसावी किती. तसंच म्हणले इथले 5 इथले 8, चला 5 गुणाकारात 8 आणि गुणाकारात 13 घेऊन टाक. 8 पंचे 40, 40 गुणाकारात 92 13, शून्य कट करा खाली द्या, 13 चौक 52, म्हणून याचं उत्तर आलं 520. एकदम इझी आहे. तुम्ही जर ठीक व्यवस्थितरित्या गणित सोडवलं तर खरंच मी सांगतो ना, मी माझा शब्द देतो, आपण केलेला क्लास जर तुम्ही फायनली शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या पाहिलं तर 50 पैकी 45 प्लस मार्क पडतील, हा आपला शब्द आहे. तुम्हाला कसं उदाहरण असू 100% सुटणार. पोलीस भरतीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जेवढे जेवढे पोलीस भरती असेल, गट क चे पेपर असतील, त्यांना कसाही प्रश्न असू द्या, मी तुम्हाला गॅरंटी देतो, जे पोलीस भरतीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जातोय आपण, किंवा पोलीस भरतीचा जे पेपर आहे तुम्ही जर अनालिसिस केले तर तुम्हाला समजेल का सरळ सरळ. आतापर्यंत मी जवळजवळ युट्यूबला 84 व्हिडिओ अपलोड केलेले असतील, त्याच्यामध्ये आजचा एक भर पडेल 85 व्हिडिओ असतील. काहींनी जर बॅच वर घेतलेली नसेल, तुम्ही युट्यूबवरले जरी व्हिडिओ पाहिले तरी तुम्हाला खूप फायदा होईल. ओके, पुढला प्रश्न पाहता. या ठिकाणी काय म्हणतात, दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी 144 आहे. दोन क्रमागत समसंख्यांचा या ठिकाणी लसावी 144 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या म्हणतात, तर त्या दोन संख्या कोणत्या असतील अशा स्वरूपात. दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी 144 आहे. जेव्हा समसंख्या दिल्या असतील ना, एकदम लक्षात ठेवायचं, याला वर्गमुळात टाकून द्यायचं. लसावी किती आहे 144. मला सांगा सगळ्यात लहान समसंख्या कोणती आहे, सगळ्यात लहान समसंख्या आहे 2, याला 2 न गुणून टाका आणि वजा 1 करा, बस एकदम छान पैकी. लसावी किती 144. सर्वात लहान समसंख्या किती आहे 2, वजा काय करा 1 करा. या ठिकाणी सरळ सरळ दोघांचा गुणाकार जर केला तुम्हाला 200 144 गुणाकार 4 2 वर्गमुळात घेऊन टाकू आपण. 4 2 8, 4 2 8 आणि बे 1 बे, सॉरी अधिक घ्यावा लागेल, सॉरी माझ्याकडून वजा झाला, इथं काय करावं लागेल अधिक घ्यावा लागेल. आणि 288 अधिक 1 म्हणजे काय झालं असतं बाळांनो
या ठिकाणी 289 झाल्या. 289 कोणाचं वर्गमूळ आहे? 17चं. 17चं वर्गमूळ आहे. मग 17 ही झाली मधली संख्या. 17च्या अलीकडे आणि पुढे 17च्या अलीकडे 16 आणि 17च्या पुढे कोण आहे? 18. तर त्या दोन संख्या 16 आणि काय असतील बाळांनो? 18. ऑप्शन क्रमांक 2. त्या दोन क्रमांकात सम संख्या कोणत्या असतील? 16 आणि काय? 18. ओके, एकदम इझी आहे. नेक्स्ट पहा. आता पण तसंच उदाहरण आहे. दोन क्रमांक, ठीक आहे, दोन क्रमांकात समसंख्यांचा लसावी या ठिकाणी पण म्हणतात 312 आहे. दोन क्रमांकात समसंख्यांचा लसावी 312 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या? तर त्या दोन संख्या कोणत्या अशा स्वरूपाचं म्हणणं आहे यांचं. चला करा, सॉल्व्ह करा पटपट. चला सोडा पटपट. ठीक आहे, आला असेल तसंच वर्गमुळामध्ये घेऊन टाका बाळांनो. मस्तपैकी आला 312. 312 गुणाकारा सगळ्यात लहान समसंख्या 2 आणि अधिक काय करा? 1 करा. 312 गुणाकारात 2 जर केले तर तुम्हाला सरळ सरळ बाजूला करू आपण. 312 गुणाकारात 2 मुलांनो. बे दुने 4, बे 1 बे 3 दुने 6 आणि 24 अधिक 1 म्हणजे झालं काय? 625. म्हणजे यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपण या ठिकाणी आले 625. 625 कोणाचं वर्गमूळ? हे तर नॉर्मली आपण स्पर्धा परीक्षेत अभ्यास करतो म्हणजे आपल्याला येऊन जाते. 625 हे कोणाचं वर्गमूळ असणार आहे? 25चं वर्गमूळ आहे. आणि 25च्या वर्गमूळाच्या इकडे जर तुम्ही गेला तर अलीकडं येणार 24 आणि त्याच्या पुढे येणार बाळांनो 26. म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या आहेत? 24 आणि 26. 24 आणि 26 ऑप्शन क्रमांक 2. एकदम इझी आहे. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट पहा. पुन्हा असंच उदाहरण आहे. दोन क्रमांकात समसंख्यांचा लसावी थोडस काय म्हणतात पहा. दोन क्रमांकात समसंख्यांचा लसावी 480 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? दोन क्रमांकात समसंख्यांचा लसावी हा 480 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. एकदम इझी असणार आहे. बेरीज विचारली, फक्त नवीन ऍडिशनल बेरीज आहे. आपल्याला वर्गमुळामध्ये पुन्हा एकदा टाकून द्यायचे बाळांनो. 480 याची दुप्पट करायची आणि याच्यामध्ये 1 अधिक करायचा. चला या बाजूला मी मांडतो 480. याची काय करणार आपण? दुप्पट करून टाकणार मुलांना. ओके, बे शून्य शून्य, कारण कोणत्याही संख्येला शून्याला, कोणत्याही संख्येनं शून्याला गुणलं तर उत्तर शून्यच येत असतं. पण 0, 8 दुने 16, चाला 1, 4 दुने 8 आणि 1 9 आणि याच्यामध्ये 1 मिळवला म्हणजे झाले 961. आणि 961 बाळांनो कोणाचं वर्गमूळ आहे? 961 हे या ठिकाणी जर पाहिलं तर 31चं वर्गमूळ निघतं. ओके, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 31च्या अलीकडे असणारी वर्गमूळ संख्या 30 आहे आणि पुढे असणारी वर्गमूळ संख्या किती आहे? 32 आहे. तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी बेरीज सांगितली 30 अधिक 32 म्हणजे या ठिकाणी उत्तर यायला लागत होतं बाळांनो 62. सॉरी, माझ्याकडून 64 आलं. या ठिकाणी काय लागत होतं? 62. ऑप्शन क्रमांक 2 62. 30 प्लस 32 म्हणजे या ठिकाणी किती आले? उत्तर 62. ओके, आता हे सम झालं. याच्या पुढे जाऊन आता आपल्याला पाहिजे सम संख्या असेल तर अशा स्वरूपाचं असतं. तर याच्यानंतरचा पुढला पॅटर्न येतो तो म्हणजे काय? जर विषम संख्या असेल तर काय करावं लागेल? तुम्ही जर पाहिलं ना पहा, जर मन लावून खरंच चांगला अभ्यास केला तुम्ही आताही तुमच्या घड्यात जर पाहिलं तर 23 मिनिटांमध्ये 15 उदाहरणं होतात. जर खरंच तुम्ही प्रामाणिकपणे व्यवस्थितरित्या कोणत्या स्वरूपाचा वेळ खर्च न करता अभ्यास जर करत गेला ना, म्हणजे मी तरी माझ्या क्लासला मी कोणत्या स्वरूपाचा वेळ वाया न घालता एका क्लासमध्ये कमीत कमी 25 उदाहरणं व्हावी म्हणजे अपेक्षा असते. ऑफलाईनच्या प्रत्येक क्लासमध्ये 25 उदाहरणं व्हावी अशी अपेक्षा असते. आणि ऑनलाईनचा पण क्लास मुलांचा वाया नको जायला म्हणून जे मुलं ऑनलाईन बॅचला असतील तर त्यांचा पण वेळ वाया जाऊ नये म्हणून. कारण काय, एक सिरियसनेस होऊन थोडासा अभ्यास केला तर तो आपल्या फायद्याचा असतो. नंतर आपल्या आयुष्यात तर हासिक मजाक सगळीकडे आहे. ओके, आता त्याच्यावर मी जास्त वेळ घेत नाही. फक्त मला हे सांगायचं का 23 ते 24 मिनिटांमध्ये तुमची 15 उदाहरणं झाली आणि अतिशय टॉपची उदाहरणं आहे. ओके, पुढलं उदाहरण तुम्ही सोडवताय पहा. दोन क्रमांकात विषम संख्यांची या ठिकाणी बेरीज दिलेली, सॉरी लसावी दिलेली आहे. दोन क्रमांकात या ठिकाणी शब्द नीट पहा. विषम संख्या, दोन क्रमांकात विषम संख्यांचा लसावी 195 आहे. तर त्या दोन विषम संख्या कोणत्या? जसं सम मध्ये पाहिलं होतं तसंच विषम मध्ये पाहिजे. विषम मध्ये पण तसंच घ्यायचं बाळांनो. लसावी किती तुमचा? 195 लसावी. गुणाकारात या ठिकाणी सर्वात लहान समसंख्या 2 होती. आता सर्वात लहान विषम संख्या 1 असेल वजा सॉरी अधिक 1 करायचा. तेच पॅटर्न इथं लहान संख्या सगळ्यात लहान विषम 1 आहे. सर्वात लहान सम 2 होती म्हणून 2 घेतला अधिक 1 अधिक 1. आता इथंच घ्यायचं बाकी. 195 गुणाकारात 1 केलं तर तेच राहणार. 195 मध्ये 1 मिळाला 196 आणि 196 कोणाचं वर्गमूळ आहे? 14. मग 14च्या अलीकडं आणि पुढे पहा. 14च्या अलीकडं या ठिकाणी आलं 13 आणि पुढे आले बाळांनो 15 म्हणजे त्या दोन संख्या 13 आणि काय असणार आहे? 15. 13 आणि 15 ऑप्शन क्रमांक 2. एकदम इझी आहे. 13 आणि 15 ऑप्शन क्रमांक 2. ओके,
नेक्स्ट पाहता या ठिकाणी दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी या ठिकाणी 783 आहे. दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी 783 आहे. तर त्या दोन विषम संख्या कोणत्या? तर आपल्याला त्या दोन विषम संख्या या ठिकाणी आपल्याला शोधायच्या. एकदम सायलेंट मध्ये, कोणत्या स्वरूपाचं टेन्शन न घेता, जसं मी अगोदर सांगितलं होतं तसंच करा. वर्गमुळामध्ये कोणाला घ्या 783 आणि गुणाकाराची गरज नाही, डायरेक्ट 1 न, कारण 1 न गुणले काही फरक पडत नाही. 783 मध्ये 1 मिळवला, डायरेक्ट 784. 784 या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर कोणाचं वर्गमूळ निघणार आहे? 28चं. 784 28चं वर्गमूळ आहे. तर 28च्या अलीकडे आणि पुढे दोन्ही पण लक्ष द्यायचं. 28च्या अलीकडे कोण असणार आहे? 26 बाळांनो, आणि पुढे कोण असणार आहे? 30. म्हणजे 26 आणि 28. सॉरी काय दिला? नाही 28च्या अलीकडे बाळांनो काही 27 आणि पुढे काय येणार बाळांनो? सॉरी 29. म्हणजे त्या दोन संख्या 27 आणि काय 29. म्हणजे विषम संख्या विचारल्या, 27 आणि काय यायला पाहिजे? 29 अशा स्वरूपाच्या दोन विषम संख्या येऊन जातील. ओके, नेक्स्ट. आता प्रश्नाचा पॅटर्न बदलतोय. या ठिकाणी काय म्हणतात पहा एकदा. तुमच्या स्क्रीनवरती फुल दिसतोय प्रश्न. कविताकडे असलेल्या एकूण मान्यांपैकी प्रत्येकी 16 मान्यांची एक याप्रमाणे माळा केल्यास 5 मणी उरतात. पहिलं वाक्य संपलं. व प्रत्येकी 28 मान्यांची एक माळ याप्रमाणे माळा केल्यास 5 मणी उरतात. तर तिच्या जवळ कमीत कमी या शब्दाचा अर्थ आला का लक्षात ठेवायचा लसावी असला. कमीत कमी किती मणी होते? कमीत कमी किती मणी होते पहा. कविताकडे असलेल्या मण्यांपैकी प्रत्येकी 16 मण्यांच्या माळा केल्या तर किती मणी उरतात? तर 5 मणी उरतात. ओके, त्याच्यानंतर 28 मण्यांच्या माळा केल्या तर किती मणी उरतात? 5च मणी उरतात. मणी उरण्याची संख्या सेम आहे, किती? 5 आहे. आता काय करायचं? तर या ठिकाणी जे काही मणी आहे हे पहिले दिलेल्यांचा लसावी काढा, आणि कमीत कमी म्हटल्यावर लसावी करायचा, जास्तीत जास्त म्हटल्यावर मसावी करायचा. इथं लिहिले तुम्ही 16 आणि बाळांनो या ठिकाणी लिहिले तुम्ही 28. यांचा लसावी काढून टाकू आपण. चला, या दोघांकडे पाहिल्या कळतं आपल्याला का हे 4च्या पटीत आहे. 4 1 4, 4 चौक 16, 4 7 28. आता परत भाग जाणार नाही, यांचा सरळ गुणाकार करू. 7 चौक 28 आणि 28 गुणाकारात ही वरली असलेली मसावीनं गुणून टाकू. 8 चौक 32, हातच्याले 3, 4 1 4, 4 2 8, 8 आणि 3 112. किती होणार आहे? 8 आणि 3 11 झाले, म्हणजे सरळ 112 झाले. म्हणजे या ठिकाणी तुमचा या संख्यांचा एलसीएम म्हणजे लसावी आला 112. किती आला? 112. ते म्हणतात प्रत्येक वेळी किती उरत होते? प्रत्येक वेळी हे 5 उरत होते. बाकी 16तून 5, 28 मधून 5, म्हणून या 112 मध्ये 5 मिळवून टाका. 112 मध्ये 5 मिळवले म्हणून 117 उत्तर येऊन जाईल. म्हणजे त्या ठिकाणी किती असणार आहे? कमीत कमी 117 मणी असतील. किती असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 कमीत कमी 117 मणी त्या ठिकाणी असायला पाहिजे. ओके, एकदम छान उदाहरण आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. युट्यूबला असल्या कारणास्तव स्क्रीनशॉट पण निघत, कारण ऍप्लिकेशन मध्ये स्क्रीनशॉट निघत नसतो. ओके, पहा असं उदाहरण पुढलं. प्रत्येकी 15 फुलांचा एक, किती? 15 फुलांचा एक याप्रमाणे हार केल्यास 8 फुले उरतात. प्रत्येकी 15 फुलांचा एक याप्रमाणे हार केल्यास 8 फुले उरतात. व प्रत्येकी 24 फुलांचा एक याप्रमाणे हार केल्यास 8 फुले उरतात. तर टोपलीत कमीत कमी किती फुले असतील? कमीत कमी शब्द आला की लसावी काढायचा आपल्याला. कमीत कमी शब्द आला की लगेच त्या ठिकाणी आपल्याला लसावी काढून घ्यायचा आहे. सोडा बाळानं पटपट आलं पाहिजे तुम्हाला उत्तर. ओके, चला सुटलं असेल तुम्हाला. आता या ठिकाणी 15 फुले आहेत, 15 फुलांचा एक हार याप्रमाणे किती फुले उरले? 8. त्यानंतर पुढे काय? 24 फुले, प्रत्येक वेळी किती उरले? 8 उरले. आता या दोघांचा लसावी काढून घ्यायचा आहे. चला लसावी काढून घेणार आपण 15 आणि 24 मुलांना. ओके, या ठिकाणी पाहून घ्या. आता आपल्याला 3 न सरळ भाग जातो. 3 1 3, 3 5 15, 3 1 3, 3 8 24. आता परत भाग जाणार नाही, म्हणून आपण यांचा दोघांचा गुणाकार करू. 8 5 40 आणि या 40 ला गुणायचं 3 न आपल्याला. 4 त्रिक 12 म्हणजे झालं 120. यांचा लसावी जो आहे या दोघांचा एलसीएम म्हणजे लसावी आला 120. ओके, आणि प्रत्येक वेळी किती फुले उरतात? 8 उरतात. तर याच्यामध्ये अजून 8 ऍड करा, म्हणून उत्तर येऊन जाऊन बाळांनो 128. त्या ठिकाणी 128 फुले होते. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक किती? 4. ओके, आता थोडासा चेंज असणारे उदाहरण पहा. नाही अजून तशाच प्रकारचे एक राहील. घ्या टोपलीतील फुलांच्या प्रत्येकी 12 15 आणि 18
टोपलीतील फुलांच्या प्रत्येकी 12, 15 आणि 18 फुलांचा एक याप्रमाणे हार केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात. प्रत्येक वेळी किती? प्रत्येक वेळी 3 फुले उरतात. तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील? तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील? ओके, चला सोड. तसाच प्रश्न. आता प्रत्येक वेळी 3 फुले उरतात. ओके म्हणतात. मग कोण कोण आहे? 12 आहे, त्यानंतर या ठिकाणी 15 आहे आणि या ठिकाणी 18 आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 12, 15 आणि 18 आहे ना, तर सरळ सरळ 3 न भाग जाईल. 3 एक 3, 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 सक 18. आता इकडे जर पाहिलं आपण तर कमीत कमी 4 आणि 6 ला भाग जाऊ शकतो. कोणी जाणार आहे? 2 न जाणार. पहा, बेदुने 4, 5 आहे तसाच बेत्रिक 6. आता परत भाग जात नाही. मग याचा अर्थ राहिलेल्या सगळ्यांचा गुणाकार करा. 3 दुने 6, 3 दुने हे झाले 6 आणि या ठिकाणी यांचा जर गुणाकार केला तर 5 दुने 10, 10 त्रिक 30, 30 गुणाकारात 6 म्हणजे पहा या ठिकाणी 6 त्रिक 18, 180. किती आलं बाळांनो? 180. आणि प्रत्येक वेळी टोपलीत किती फुले उरतात? 3. तर 180 प्लस 3 म्हणजे किती आलं? 183. म्हणून याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3, 183. ओके, आता थोडासा प्रश्न बदलेल. काय म्हणणे पाहता. अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 15 न भागल्यास 5 बाकी उरते. अशी लहानात लहान म्हणजे लसावी चाल. अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 15 ने भागल्यास बाकी 5 उरते. 15 न भागल्यास बाकी 5 उरते, 21 न भागल्यास बाकी 11 उरते व 28 न भागल्यास बाकी 18 उरते. ओके, तर ती लहानात लहान संख्या कोणती शोधा. तर ती लहानात लहान संख्या शोधून काढा म्हणतात. ओके, चला पटपट पहा बरं येते काय तुम्हाला. लहानात लहान संख्या शोधायची आपल्याला. चला मी सांगतो. आता पहिल्या उदाहरणात याच्यात थोडासा काय चेंज आहे तर मी सांगतो. पहा, हे काय म्हणतात? 15 न भागलं तर बाकी किती उरली? 15 न भागलं बाकी 5 उरली. ओके, पुढे काय म्हणतात? 21 न भागलं तर बाकी किती उरली? 11 उरली. त्यानंतर म्हणतात 28 न भागलं तर बाकी किती उरली? तर 18 उरली. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी बाकी सेम राहायची, तर 3 राहायची नाही का. त्यानंतर इथं 8 8 राहत होती. या ठिकाणी आपण जर पाहिलं, पण या एक्झाम्पल मध्ये तुम्ही जर पाहिलं तर बाकी अलग आहे. याची राहिली 5, याची राहिली 11 आणि याची राहिली 18. परंतु बाकीचा जो फरक आहे ना तिघांचा काय? बाकीचा जो फरक आहे मुलांनो, हा बाकीचा फरक सर्वांचा कसा आहे? सारखा. पहा, 15 आणि 5 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? तर 10चा फरक आहे. क्लिअर. 21 आणि 10, 11 मध्ये कितीचा फरक आहे? 10चा फरक आहे. आणि 28 आणि 18 मध्ये कितीचा फरक आहे? 10चा. ओके, आता हे जे पहिले जे अंक दिलेले होते त्यांचा लसावी काढून टाका तुम्ही. या ठिकाणी 15 काय बदल होतोय पाहायचं आपल्याला. 21 आणि बाळांनो पुढे आलं 28. यांचा लसावी एकदम छानसा काढून घ्या. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पहा, 3 एक 3, 3 5 15, 3 7 21, 3 नाही आता इथं 3 7 21 आणि 28 ला भाग जाणार नाही, मग आहे तसेच ठेवले. ओके, कमीत कमी दोघांना जातो. 3 न गेला. ओके, आता इथं 7 न जाईल. 5 ला जात नाही, 5 आहे तसेच ठेवू आपण. या ठिकाणी पहा 7 एक 7, 7 चौक 28. आता काय भाग जाणार नाही, राहिला त्यांचा सरळ सरळ गुणाकार करू. आता या ठिकाणी पहा आपण 7 त्रिक 21 आहे. 7 त्रिक 21 आणि हे 5 गुणाकारात 1 गुणाकारात 4 म्हणजे 4 पंच किती झाले? 20. या दोघांचा सरळ गुणाकार करा. 20 एक 20 हातचे आले बाळांनो 2. 20 एक 20, 20 दुने या ठिकाणी झाले 40, 40 आणि 2 42 म्हणजे किती आला? लसावी 420. म्हणजे यांचा जो काही अंक असणार यांचा एलसीएम जो आलाय तो एलसीएम आलाय बाळांनो 420. एकदम शांततेत, गडबड नाही करा. काय बदल पहिल्या उदाहरणात आणि याच्यात? इथं एलसीएम आला 420, पण यांची जी बाकी आहे ना ही सेम बाकी आहे. पहिल्या उदाहरणात उरलेली बाकी आपण प्लस करत होतो. आता इथं दोन्ही पण ऑप्शन आहे 410 आणि 420. खालच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला गरजच नाही पाहिजे, पण खरं तुमच्यामध्ये गडबड कुठं होणार आहे? 410 आणि 420 मध्ये कन्फ्युज होणार आहे तुम्ही. तर या ठिकाणी 420 मध्ये काय करायचं बाळांनो? सरळ सरळ याच्यातून काय करायचे? 10 मायनस करा, म्हणून उत्तर येणार आहे. या ठिकाणी सरळ सरळ 420 मधून 10 मायनस झाले म्हणून उत्तर आलं 410 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. पहिल्या उदाहरणात काय करत होतं? या ठिकाणी सारखी बाकी असेल तर प्लस करायचो. या ठिकाणी बाकीचा फरक सारखा आहे. ज्यावेळेस बाकीचा फरक सारखा असेल त्यावेळेस लक्षात ठेवायचं का तो त्याच्यातून काय करायचा? मायनस. अजून एक उदाहरण मी तुम्हाला देतो जेणेकरून तुम्हाला सहज समजून जाईल. चला सोडवा. अशी लहानात लहान संख्या शोधा की अशी लहानात लहान संख्या शोधा की
जिला 12 भागल्यास बाकी 7 उरते, 15 भागल्यास बाकी 10 उरते आणि 18 भागल्यास बाकी 13 उरते. चला सोडवा बरं तुम्ही. चला येते काय पहा. चला देतो मी सोडवणार. या ठिकाणी म्हणतात 12 भागलं बाकी किती उरली 7. ओके. पुढे काय म्हणतात 15 भागलं, या ठिकाणी 15 भागलं बाकी उरली 10. त्यानंतर कितीनं भागलं 18 भागले तर बाकी उरली 13. मग या ठिकाणी सरळ सरळ तुम्ही जर पाहिला बाकीचा फरक आहे, या ठिकाणी सरळ दिसतोय तुम्हाला 5चा फरक आहे. इथं पण पहा 5चा फरक आहे आणि इथं पण फरक पहा 5चा आहे. आता हे पहिले जे अंक दिलेले आहेत ना आपल्याला एलसीएम काढून घ्यायचं. एकदम नॉर्मल, टेन्शन नाही काय नाही. 12, 15 आणि 18 आहे. यांचा लसावी सहज सहज काढून घ्या. चला बरं लसावी काढून घेतला आपण. 3 न भाग जाणार. 3 1 3, 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18. परत जर तुम्ही पाहिलं तर या दोघांना कमीत कमी 2 न भाग जाईल. ओके. बे 1 बे, बे 2 4 5 आहे, तसेच बे 3 6. ओके. आता भाग काही जाणार नाही, सरळ राहिलेल्यांचा गुणाकार करू. 3 2 6, सावित्रिक 18. या ठिकाणी जर यांचा पाहिलं तर 5 3 15, 15 2 30. 30 गुणाकारात 3 2 6, सावित्रिक 18 म्हणजे 180. किती आले 180 आलं. 180 आलाय, परंतु बाकीचा फरक सारखा आहे 5 आहे. तर ते 180 मधून 5 तुम्हाला या ठिकाणी मायनस करायचे. तर बरोबर काय येणार आहे 175. 175 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. ओके. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जवळजवळ 22 एक्झाम्पल असतील. ते 22 एक्झाम्पल 36 मिनिटांमध्ये 37 मिनिटांमध्ये मिळाले असतील. तर माझं सर्व विद्यार्थ्यांना युट्यूबच्या विनंती असेल का तुम्हाला आमचे व्हिडिओ सह्याद्री अकॅडमीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे जर व्हिडिओ आवडले तर 100% या व्हिडिओला लाईक करा आणि हे जे व्हिडिओ असतील ते आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. यावरती तुम्हाला बेस्ट वाटलं तर खरंच कमेंट करायचं, कारण जेणेकरून आम्हाला पण काम करायला छान वाटतं. सध्या खूप काम असल्या कारणास्तव बऱ्याचशा ऑफलाईनच्या बॅचेस पण जास्त असल्या कारणास्तव खूप काम असल्या कारणास्तव युट्यूबला इतकं येणं शक्य नव्हतं. परंतु ऍप्लिकेशन मध्ये आज जरा अडचणी आल्या. त्या अडचणींमुळे जी काही ऍप्लिकेशन मध्ये असणारी ऑनलाईनची बॅच आहे तर त्या ऑनलाईनच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना अडचण नको म्हणून या ठिकाणी युट्यूब वरती यावं लागलं. त्यामुळे युट्यूब वरती पण जे असणारे सह्याद्रीचे जे काही सबस्क्रायबर असणारे सर्व मेंबर असतील त्यांना पण आज त्याचा फायदा झाला. त्याच्यानंतर बरोबर 2 दिवसानंतर मी सोमवारी किंवा रविवारी सायंकाळपर्यंत बऱ्याच मुलांनी युट्यूबला मागणी केलेली आहे का कुठ प्रश्न जे आहेत तर त्यावरती एक व्हिडिओ बनवा. मी माझा सर्व डेटा रेडी केलेला आहे, फक्त वेळेअभावी मला तो घेता आला नाही. परंतु एवढ्या रविवारी सायंकाळी किंवा सोमवारी सायंकाळी मी तो तुम्हाला अपलोड करून देईल. त्याच्यानंतर बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. जर चालू घडामोडीचा पण एक महत्वाचा व्हिडिओ आहे का ज्यामध्ये 20 प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. असेच काही अजून अपलोड करणारे व्हिडिओ पुढे येऊन जातील. फक्त एवढीच विनंती असेल का तुम्ही सह्याद्रीच्या या तुम्हाला येणारे जे काही व्हिडिओज पाहायला मिळतील तर ते शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि त्यांना कमेंट करा आणि लाईक करा. बस सर्वांना गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.